शेतकरी बांधवांनो नमस्कार। महायोजना दूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, हा जो दिसतोय तो शक्ती सोलार पंपाचा जुन्या पद्धतीचं सोलर स्ट्रक्चर या ठिकाणी उभं केलेलं आहे। जुन्या पद्धतीचं स्ट्रक्चर कसं आहे आणि याचे जे काही मटेरियल आहे याच्यामध्ये नव्या आणि जुन्या पद्धतीच्या मटेरियल मध्ये किती कसा फरक आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। म्हणजे हे पंप जे आहे ते जुने चांगले होते का या आता नवीन लागणारे पंप या चांगले आहेत या कंपनीचे आता आपण पाहणार आहोत। या जे प्लेट आहेत या ठिकाणी हा 3 HP चा सोलार प्लांट या ठिकाणी इन्स्टॉल केलेला आहे। हा 3000 वॅटचा सोलार प्लांट आहे। आता जर बघितलं तर 3 HP सोलार साठी फक्त 6 प्लेट या ठिकाणावर इन्स्टॉल केल्या जातात आणि या जे काही आहेत ते 9 प्लेट या ठिकाणी लावलेले आहेत। एका प्लेटची क्षमता जी आहे ते 335 वॅट एवढा करंट या ठिकाणी जनरेट करू शकतात आणि आताच्या ज्या प्लेट आहेत ते 500 ते 550 वॅट करंट जनरेट करतात। आता याचं बघूयात की याचं स्ट्रक्चर नेमकं कसं आहे। आतल्या भागातून याचं स्ट्रक्चर आपण बघूयात। मोटरचं पाणी पण आपण पाण्याचं प्रेशर पण आपण बघूयात कसं आहे। त्या दिवशी आपण एक 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये पाहिलं होतं की शक्ती पंपाचं स्ट्रक्चर हे किती हलका आणि किती लो क्वालिटीचं आलं होतं। आता हे जुन्या पद्धतीचं या पंपाला बसून जवळपास 10 वर्ष होत आहेत। कंपनी तर आणखीन त्यांना सर्व्हिस देत आहे चांगल्या पद्धतीची। आता ह्या बघा, आम्हाला कुठल्याही कंपनीला डावलणे किंवा कुठल्याही कंपनीचा प्रसार करणे हे आमचं ध्येय नाही। फक्त आणि फक्त शेतकऱ्याला जे काही आहे ते त्या कंपनीची माहिती व्हायला हवी, त्या मटेरियलची माहिती व्हायला हवी, यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतो। आमचं ध्येय उद्दिष्ट कुठल्याही कंपनीला प्रमोट करणं किंवा कुठल्याही कंपनीला कमी लेखणं हे आमचं ध्येय नाही। बघू शकता तुम्ही याचं जे काही मटेरियल आहे एकदम स्ट्रॉंग मटेरियल या ठिकाणी यांनी दिलेलं आहे। ॲल्युमिनियमचे जे काही हे पॅनल आहेत, पर्लिंग आहेत आणि हे जे फायबरचे पॅनल या ठिकाणावर यांनी दिलेले आहेत। हे पॅनल ज्योतिटेक या कंपनीचे पॅनल आहेत। ह्याच्यामध्ये जर वानेरानं कशाने जर उडी जरी मारली तरी पण हे पॅनल वीक होत नाहीत आणि आपण काल परवा बघितलं की त्याच्यामध्ये किती हे आहे, थोडं हाताने जरी असं दाबलं ओढलं तर हे पॅनल असे वाकत होते। ह्याच्यामध्ये पर्लिंग पण भरपूर दाट दिलेले आहेत त्यांनी। पूर्ण स्ट्रक्चर आता नवीन त्यांचं बदलून गेलेलं आहे। जुन्या पद्धतीचं स्ट्रक्चर जे काय आहे ते अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे, एकदम स्ट्रॉंग। याचं काय फाउंडेशन सुद्धा स्ट्रॉंग आहे। याची दिशा बदलण्यासाठी सुद्धा एकदम सोप्या पद्धती त्यांनी हे केलेलं आहे। या ठिकाणाहून हे फिरवलं की तुम्ही ही पिन काढल्याच्या नंतर याची कुठल्याही हवं त्या दिशेला सूर्यप्रकाशाच्या दिशेनं आपण त्याला वळवू शकतो। बघायचं झालं तर याचा कंट्रोलर पण एकदम स्ट्रॉंग बीडचा मजबूत असा कंट्रोलर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि आताचा जर कंट्रोलर जर आपण बघितला तर एकदम हेवी कंट्रोलर नाहीये। आता हे झालं तुमचं फिटिंग आणि याचं। आता आपण पाणी पण याचं कशा पद्धतीने मारतं आणि काय पाणी देतं हे सुद्धा आपण पाहणार आहोत। याची जे काही आहे ते केबल आणि या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर जुन्या पद्धतीचं जे स्ट्रक्चर होतं ते एकदम स्ट्रॉंग आणि हेवी आहे। इथं बघू शकता तुम्ही कंट्रोलरवरचा आपण डाटा जरी बघायचं झालं तर यामध्ये पूर्ण हा AC-DC कंट्रोलर आहे। इथे त्यांनी दिलेला आहे की जे काही इनपुट करंट आहे ते 200 व्होल्ट ते 450 व्होल्ट पर्यंत ते इनपुट करंट सहन करू शकतो। याच्यामध्ये 0.5 ते 3000 वॅट पर्यंत याचं जे काही करंट इफिशियन्सी आहे आणि व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज जर बघायला गेलं तर 400 व्होल्ट पर्यंत आउटपुट व्होल्टेज देतं। 12 एम्पियर पर्यंत करंट लोड सहन करू शकतं हे कंट्रोलर। आपले जर आताच्या जर हे बघितलं तर आताचे कंट्रोलर फक्त आणि फक्त 10 एम्पियर पर्यंत लोड सहन करू शकतात। त्या मानानं हा जो कंट्रोलर आहे तो 12 एम्पियर पर्यंत करंट हा सहन करू शकतो, लोड सहन करू शकतो। आता आपण याचं पाणी पण बघूयात। मोटर ऑन केल्यानंतर हे पाणी किती देतं। आला की हा जे पंप आहे 3 HP चा आहे, बोरमध्ये टाकलेला पंप आपण पाहणार आहोत। आता याचं इथून ऑन केल्यानंतर ही मोटर ऑन झाली। ऑन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे जे काय आहे ते याचं पाणी हे आहे, डिलिव्हरी आहे, शिरवाळच आहे। शिरवाळामध्ये पण भरपूर असं पाणी देतं। आता विषय येतो की काही जणांच्या बोरचं पाणी कमी असतं किंवा मग आणखीन काही प्रॉब्लेम असतात, परंतु ऊन बघावं तेवढं ऊन पण नाही, पण व्यवस्थितपणे पाणी हे शक्ती पंपाचं जे काही जुनं स्ट्रक्चर आहे, जुनं जे प्लांट लावलेलं आहे ते पाणी व्यवस्थित पाणी या ठिकाणी देत आहे। मागं सुद्धा याचं पाणी चाललेलं आहे आणि बऱ्यापैकी पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर हे होतं जुन्या पद्धतीचं शक्ती पंपाचं स्ट्रक्चर आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। दाखवण्याचा उद्देश एकच होता की नवीन स्ट्रक्चर आणि जुन्या स्ट्रक्चरमध्ये किती फरक आहे। नवीन स्ट्रक्चरचं जे काही सामान आहे एकदम लो क्वालिटीचं सामान येत आहे आणि जुनं जे आहे ते एकदम हेवी आणि AC-DC कंट्रोलर वगैरे हे सर्व काही या पंपाचं आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना दूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।